तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशन सोमावलच्या वतीनं रुग्ण सहाय्यता केंद्र शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासवासी कलावतीताई पाडवी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रियाताई राजेश पाडवी या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून अभिषेक पाटील, नेहाताई पाडवी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा मंत्री बहिराम पाडवी, दरबारसिंग पाडवी, विवेक पाडवी, गौरव वाणी, वैद्यकीय अधीक्षक रोहित वसावे, प्रकाश वळवी, वीरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, नारायण ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी दिनेश वळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक रुग्ण सहाय्यता केंद्र समन्वयक योगेश मराठे यांनी केलं। या प्रसंगी विलास डांबरे, सुरेश माळी, जितेंद्र माळी, शिरीष माळी, सुभाष चौधरी, सुभाष जैन, भरत चौधरी, विनोद माळी, सुभाष शिंदे, नीलाबेन मेहता, दारा वसावे, योगेश पाडवी, राजू पाडवी, गोकुळ पवार, जगदीश परदेसी, स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश मराठे तर आभार योगेश मराठे यांनी मांडले। भाजप शहराध्यक्ष गौरव वाणी यांच्या वतीनं निश्चय पोषण आहार किट रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे कलावती फाउंडेशनच्या माध्यमाने रुग्ण सहायता केंद्र याचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार राजेशदादा यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रमुख अध्यक्ष म्हणून प्रियाताई पाडवी, नेहाताई, विवेकदादा पाडवी सर्व भाजपचे नेते होते। तर त्या ऑफिसचे आज ओपनिंग करण्यात आलं। उपजिल्हा रुग्णालय एकदम दुर्गम भागात तळोदा शहर असून खेड्यापाड्यावरनं रुग्ण येत राहतात, तर त्यांना मदत वेळेवर भेटत नाही। त्या मदतच्या अनुषंगाने रुग्ण सहायता केंद्र ही आमदार साहेबांची संकल्पना होती। तर ही संकल्पना मला जबाबदारी सोपण्यात आली, ती जबाबदारी मी स्वीकारली व इथे ऑफिस बनवण्यात आलं। तर ॲम्ब्युलन्स असो, शाहूवाहिनी असो, इतर काही मदत असो, तर आम्ही 24 तास लोकांना सेवा देणार आहेत। तर आपण या सेवेचा लाभ घ्यावा। काही अडचण राहिली सिव्हिलमध्ये तर आमच्या ऑफिसला संपर्क साधावा ही नम्र विनंती। धन्यवाद। यावेळी आमदार राजेश पाडवी कलावती फाउंडेशन तर्फे आमदार राजेश पाडवी यांनी 2019 पासून गोरगरीब आणि गरजू आरोग्य सेवा करणाऱ्यांचं काम सुरू केलं। यामुळे आरोग्य सेवा आणि मार्गदर्शन सहाय्यता मिळावी, तात्काळ मिळावी म्हणून मदत होईल। काळाची गरज ओळखून हे सहाय्यता केंद्र निश्चित मदत होईल। रुग्ण आणि आरोग्य सेवा रुग्णात समन्वयकाची भूमिका हे सहाय्यता केंद्र बजावतील। प्रत्येक व्यक्तीला योजना कार्ड तयार करून देण्याचा उपक्रम आहे। हा पहिला प्रयोग राबवणार असल्याचं सांगितलं। रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देऊ। या रुग्ण सहायता केंद्रामार्फत रुग्णांना आरोग्याच्या समस्यांवर उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन, ॲम्ब्युलन्स सेवा 24 तास उपलब्ध, निशुल्क शववाहिनी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरं घेतले जातील, सहायता केंद्र समन्वयक योगेश मराठे यांनी यावेळी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा।